न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक घोटाळा प्रकरणी आता आरबीआय अधिकाऱ्यांचीही चौकशी होऊ शकते। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे आरबीआय अधिकाऱ्यांच्या व्हिडिओचा पुरावा आहे। तो फॉरेन्सिक लॅबकडे विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे अशी माहिती मिळतेय। आरबीआयच्या तपासणी दरम्यान मुख्य आरोपी हितेश मेहतानं 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली दिली होती। विशेष म्हणजे त्यावेळी आरबीआय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर कबुली जबाब नोंदवलेले होते। आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच ईओडब्ल्यूनं व्हिडिओ पुरावे असलेले मोबाईल जप्त करून ते प्रमाणीकरण आणि विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय। हा व्हिडिओ तपासात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून काम करू शकतो। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। मनोज, तुमच्याकडे काय तपशील? अगदी बरोबर आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती तपास करत असल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये जे हितेश मेहता आहे त्यांनी सांगितलं होतं हा 122 कोटी रुपयाचा अपहार झालेला आहे, परंतु या दरम्यान जे आरबीआय आहे आरबीआयनी याची सगळी माहिती घेतली होती आणि आरबीआयनी जेव्हा माहिती घेतली होती त्यांना 2020 पासून यामध्ये अनियमितता असल्याचं दिसलं होतं। तर आरबीआयने त्या संदर्भात कारवाई का केलेली नाहीये या संदर्भात आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ सुद्धा केला होता आणि तशा कबुली जबाब दिला होता। आता हाच कबुली जबाब जो आहे तो मुंबई पोलीस गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा आहे त्याचा व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबकडे पाठवणार आहे, कारण तो पुरावा म्हणून येऊ शकतो आणि त्यामध्ये कुठे छेडछाड केली आहे का हे पाहण्यात येणार आहे। त्याचबरोबर या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होऊ शकते। वेळ पडल्यास त्यांना सुद्धा आम्ही बोलवू असं पोलीस सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। त्यामुळे या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यासाठी म्हणून आरबीआय अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होऊ शकते, कारण घोटाळा हा जो पैशाचा अपहार आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळेच ही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।